नमस्कार मित्रांनो, मी दीपक आहे. मी आपल्याला पी एफ बॅलन्स मोबाईलवर कसा चेक करायचा हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. सर्वात प्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे. त्यानंतर सर्चमध्ये EPFO पासबुक टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर PFची वेबसाईट ओपन होणार आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर वर उजव्या साईडला 3 डॉट दिसतात, त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर डेस्कटॉप साईट यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला UN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर EPFO कॉन्ट्रिब्युशन समरी त्यावरती आपला टोटल अवेलेबल बॅलन्स दिसणार आहे. नंतर खाली एम्प्लॉई शेअर म्हणजे कंपनीचा वाटा, एम्प्लॉई शेअर्स म्हणजे आपला वाटा असा दिसणार आहे. खाली करंट इस्टॅब्लिशमेंट डिटेल्समध्ये आपली व कंपनीची माहिती दिसणार आहे. त्यानंतर खाली मेंबर वाईज बॅलन्समध्ये आपण काम करत असलेला PF नंबर व बॅलन्स दिसणार आहे. व या अगोदर कंपन्यामध्ये काम केलेले असेल तर त्या कंपन्यांचा PF नंबर व बॅलन्स दिसणार आहे. त्यानंतर वर दिसत असलेल्या ऑप्शन बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचे आहे. यामध्ये आपला प्रोफाईल दिसणार आहे. आपले नाव, बेसिक डिटेल्स, KYC डिटेल्स व KYC व्हेरिफिकेशन डिटेल्स दिसणार आहे. त्यानंतर वर दिसत असलेल्या ऑप्शन बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर क्लेम या बटनावरती क्लिक करायचे आहे. क्लेम डिटेल्समध्ये खाली 3 ऑप्शन दिलेले आहे. 1 नंबरचा ऑप्शन पेंडिंग क्लेम, यामध्ये आपण टाकलेलं पेंडिंग क्लेम दिसणार आहे. 2 नंबरचा ऑप्शन आहे सेटल क्लेम, यामध्ये आतापर्यंत आपण किती वेळेस PF टाकलेला आहे तो दिसणार आहे. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन रिजेक्ट क्लेम म्हणजे या अगोदर आपले किती क्लेम रिजेक्ट झालेला आहे हे दिसणार आहे. त्यानंतर वरती ऑप्शन बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर सर्व्हिस हिस्ट्री वरती क्लिक करायचं आहे. सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये आपण सध्या काम करत असलेल्या कंपनीची माहिती, आपली व कंपनीची माहिती दिसणार आहे. आणि या अगोदर आपण कोणत्या कंपनीमध्ये काम केलं आहे हे पण खाली दिसणार आहे. त्यानंतर ऑप्शन बटनावरती क्लिक करायचं आहे. पासबुक या बटनावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये पासबुक ओव्हरव्ह्यू या ऑप्शनमध्ये आपला सध्याचा करंट बॅलन्स दिसणार आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट बॅलन्स दिसणार आहे. त्यानंतर एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन दिसणार आहे. त्यानंतर एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन दिसणार आहे. आतापर्यंत आपल्याला किती व्याज भेटलं आहे ते दिसणार आहे. त्यानंतर आतापर्यंत आपण किती PF काढलेलं आहे हे दिसणार आहे. त्यानंतर खाली इयर वाईज पासबुक समरी दिसणार आहे. म्हणजे आपला प्रत्येक वर्षाचा PFची फाईल यामध्ये PDF फाईल दिसणार आहे. यामध्ये ज्या वर्षाची PDF फाईल डाउनलोड करायची असेल त्या वर्षाला वरती क्लिक करून डाउनलोड ॲज PDF या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड फाईल या बटनावरती क्लिक करायचे आहे. फाईल डाउनलोड झालेली आहे ती ओपन करायची आहे. यामध्ये आपले PFची पूर्ण माहिती कशी कोणत्या महिन्याचा PF कसा कट झाला पूर्ण माहिती दिलेली आहे.
दिलेली माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. खाली एम्प्लॉईज बॅलन्स वर दिसत आहे. त्यानंतर एम्प्लॉई बॅलन्स दिसत आहे व सगळ्यात शेवटी पेन्शन बॅलन्स दिसत आहे. त्यानंतर पाठीमागे जायचं आहे. ऑप्शन बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग आउट या बटनावरती क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपण पी.एफ. बॅलन्स मोबाईलवरून कसा चेक करायचा आहे हे या व्हिडिओमध्ये समजून घेतले. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आवडल्यास सर्वांना शेअर करा. धन्यवाद.